लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि नंदिनी लग्नावरून घरी माघारी येतात. त्यावेळेस नंदिनीला तहान लागलेली असते म्हणून जीवा पाण्याची बॉटल आणायला गेलेला असतो, पण नंदिनीला तहान कंट्रोल होत नसते म्हणून ती डार्लिंग मध्ये जाऊन बघते. तिथे तिला एक पाण्याने भरलेली बॉटल दिसते. मग ती म्हणते चला हेच पाणी पिऊया, म्हणून ती पाणी तर पिते पण त्या पाण्याची चव काहीतरी वेगळी लागत असते. तिला काही पहिल्यांदा समजत नाही, त्याच्यामुळे ती पूर्ण बॉटल संपवून टाकते. थोड्या वेळाने तिथे जीवा येतो आणि त्यावेळेस नंदिनी काहीतरी वेगळंच वागत असते. जीवाला खूप खेटत असते आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही माझ्यासोबत असं का केलं, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. जीवाला नक्की समजत नाही की नंदिनीला नक्की काय झाले, ते असं का बोलते. त्यावेळेस ज्यावेळेस नंदिनी जीवाच्या जवळ येते त्यावेळेस जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी तू काही दारू प्यायलीस का. त्यावेळेस नंदिनी म्हणते नाही नाही मी कुठे दारू प्यायते का तेव्हा. आणि बाहेर खूपच थंडी असते आणि ते दोघं अंगणात असतात, त्यामुळे नंदिनीला थंडी वाजू नये म्हणून जीवा तिला घरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही नंदिनी यायला तयार नसते आणि ती जीवाला घेऊन डार्लिंग मध्ये जाते आणि म्हणते की जीवा माझं तुमच्यावरती खूप प्रेम होतं, तुम्ही मला खूप आवडायला लागला होता. लग्नानंतर माझं तुमच्यावरती प्रेम झालं होतं, जसं आपल्या आई म्हणतात तसं लग्नानंतर होईल प्रेम हे माझ्या बाबतीत खरं ठरलं होतं, पण तुम्ही माझ्या बाबतीत असं वागायला नको होतं, तुम्ही माझा विश्वासघात का केला हे सगळं मला सहन होत नाही. जीवाला कळतं की नंदिनी हे सगळं दारूच्या नशेमध्ये बोलते आणि ज्यावेळेस नंदिनी जीवाला म्हणते की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि ती जीवाला खेटत असते आणि त्याला मिठी वगैरे मारण्याचा प्रयत्न करते, पण जीवाला हे सगळं चुकीचं वाटतं. एका मनात त्याला हे आवडत देखील असतं, पण दुसरीकडे तो असा विचार करतो की नंदिनी आता दारूच्या नशेत आहे, तिला काय आठवत नाही, कळत नाही, त्याच्यामुळे उद्या जेव्हा तिला शुद्ध येईल आणि तिला हे सगळं दिसेल त्यावेळेस तिला आवडणार नाही की मी तिच्यासोबत असं वागलेलो आहे. आता तिला समजत नाहीये की ती काय वागते आहे, पण त्यावेळेसच नंदिनी जीवाला म्हणते जीवा माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा जीवा पण नंदिनीला म्हणतो की नंदिनी माझं देखील तुझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणूनच तर मी तुला मिळवण्याचा खूप हा आटोकाट प्रयत्न करत आहे. दोघेही एकमेकांशी बोलत असतात. नंदिनी जरी दारूच्या नशेत असली तरी जीवा मनात म्हणतो की दारूच्या नशेतच माणूस मनातील खऱ्या गोष्टी बोलून जातो.